उपवर्गीकरण मागासवर्गीयांचा ज्या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर या ठिकाणी आपण इथे पाहू शकतो की मातंग समाजाचा हा भव्य मोर्चा निघालेला आहे। जिल्हास्तरीय फार भव्य मोर्चा या जनता कॉलेज मधून हा मोर्चा निघालेला आहे आणि हा उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना निवेदन देणार आहे। मागासवर्गीयांमध्ये उपवर्गीकरण करण्यात यावे आणि मातंग समाजाला जो अन्याय होत आहे तो अन्याय दूर करून मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी या मागणी आहे। आपल्यासोबत या मोर्चाचे नेते विजय अंबोरे आहेत। आपण त्यांना विचारू, भाऊ आपली मागणी काय मोर्चाची? सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन या राज्यामध्ये झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण तात्काळ या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लागू करावं या मागणीसाठीचा हा मोर्चा आहे। आपण या कधीपासून हे मागणी करत आहात आणि आपण आतापर्यंत कुठले आंदोलन केलेले आहे? मातंग समाजाची उपवर्गीकरणाची मागणी ही मागच्या 30 ते 40 वर्षापासूनची आहे। हा समाज सातत्याने या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला आहे, परंतु 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की उपवर्गीकरणाचे अधिकार हे राज्याला आहेत। अनेक राज्यांनी उपवर्गीकरण लागू केलं, परंतु या महाराष्ट्राने अजूनही उपवर्गीकरण लागू केलं नाही, म्हणून ही जनता सर्व आता रस्त्यावर उतरलेली आहे। समाजाला याचा काय फायदा होणार? समाजाला उपवर्गीकरणाचा फायदा जरूर होणार आहे आणि अजून मागणी करून घेण्यासाठी अजून काय कुठले आंदोलन? यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याची मानसिकता आता आमची झालेली आहे। एक तर आम्हाला उपवर्गीकरण द्या, नाही तर गोळा घालून आम्हाला ठार करा, या इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। समाज हा उपवर्गीकरणाच्या रस्त्यावर उतरलेला आहे आणि यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, मलकापूर, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।